कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्नानंतरचं आयुष्य आणि लग्नापूर्वीचं आयुष्य याचं जर कंपॅरिझन करायचं झालं तर काय सांगाल तुम्ही? लग्नाआधीचं पूर्णपणे वेगळं असतं आणि लग्न झाल्यानंतर एक जबाबदारी येते। म्हणजे आईकडे असताना जबाबदारी नसते? नाही असते, पण एक लग्नानंतर एक वेगळी जबाबदारी असते। तेव्हा सगळं आपण सांभाळून आई बाबांवर करावं. आश्रित असतो ना, आई बाबांवर आश्रित असतो की म्हणजे ते लोक सगळे जे जबाबदारीचं काम आहे ते आई बाबा करतात। बरोबर आहे। आणि लग्नानंतर मिस्टरांना आश्रित ठेवतो। आणि काय एवढं काय असण्यासारखं? काय लग्नानंतर काय जबाबदारी वाढते। त्यांचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे काय हो? मिस्टर जर पूर्ण जबाबदारी घेतले तर ठीक आहे, नाहीतर आपल्यालाच करावं लागतं ना शेवटी बाई म्हणून। बरोबर बरोबर आहे सर। तुम्हाला बरोबर वाटतंय ना? तुमचं काय म्हणणं? हो, लग्नानंतर मुक्त असतो, आपल्या मनाने आपल्याला हवं ते करू शकतो। लग्नानंतर? लग्न अगोदर अच्छा अच्छा। लग्नानंतर मग एक एक हळूहळू जसं वर्ष जातील तसं मुलं होतात, त्यांची जिम्मेदारी येते, शाळेचंही काम घराचंही काम दोन्ही जरा बॅलन्स करणं कठीण जातं। कठीण होतं जरा। कधी कधी होतं, नेहमी नाही। तुमचं काय म्हणणं आहे? 23 वर्ष एक्सपिरियन्स। बरोबर आहे, ती बोलते अगदी बरोबर आहे। लग्नानंतर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, घरी जेवणाचं टेन्शन, कामाचं टेन्शन। पण नवरा थोडं टेन्शन कमी करत असेल ना तुमचं? काय सांगू? काय सांगू? 23 वर्ष झाली, काय सांगूच आहेत ते अजून? टेन्शन कमी नाही करत असं, वाढवतात। वाढत चाललंय। नवरे काय बोलताय तुम्ही? तुमचं काय म्हणणं आहे? माझं थोडंसं उलट आहे, म्हणजे मायरी असं थोडेसे रिस्ट्रिक्शन होते, पप्पा जरा कडक आहेत, पण आता इथे आल्यानंतर म्हणजे मी जास्त असतो, म्हणजे थोडंसं फ्री आहे। आपण काय नंतरची जबाबदारी जास्त वाटते। कशी काय? आधी एवढं नव्हते, आई बाबा होते, त्यांचा हात होता डोक्यावर, पण आता लग्नानंतर पण आहे। म्हणजे काय मिस्टरांच्या डोक्यावर हात? माझा त्यांच्यावर। तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज आहे। अरेंज? तुमचं? सावंतवाडी? हो। मग तुम्ही तिकडे होता ना? हो, नंतर मी शिक्षणासाठी इथे आले। इकडे आला? हो। मग एका ऑफिस मध्ये होतो आम्ही। तुम्ही? अरेंज मॅरेज। अच्छा, अंधेरीतल्या अंधेरीत? हो। अरेंज अरेंज नाही नाही, तिचं लव्ह मॅरेज असं। कोणाचं? यादव सर ऐका ना, काय ऐका ना? म्हणजे अरेंज मॅरेजच आहे, पण जेव्हा लग्न ठरलं होतं ना, त्यांची बहिणीचं लग्न राहिलं होतं, तर त्यांना असं होतं की बहिणीचं लग्न आधी करायचं आणि मग हिचं लग्न करायचं, तर त्याच्यामध्ये 3-4 वर्षाचा गॅप आला। ते अरेंज कम लव्ह झालं नंतर, एवढं भेटून शाळेनंतर शाळा सुटली की पार्ला स्टेशन। ते डबा घेऊन यायचे? नाही, डबे वगैरे नव्हते, असंच आपण 3 वर्ष? 3-4 वर्ष होते सर। कुठे भेटायचा तुम्ही? मोस्टली स्टेशनवरच। पण किती ट्रेन सोडायचे तुम्ही भेटायचे? ते तर आठवत नाही सर, पण भरपूर ट्रेन सोडले। तुमचं माझं अरेंज। अरेंज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।